नमस्कार, आम्ही सर्वजण HMG विद्यामंदिर दिवा ठाणे येथील विद्यार्थी आहोत. आमच्या टीमचे नाव शाईन इंडिया विकसित भारत विल्थॉन अंतर्गत बनवण्यासाठी आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे लाइटिंग कंडक्टर वीज रोधक म्हणजे विजेपासून संरक्षण करणारे उपकरण. प्रोजेक्टचे इंट्रोडक्शन. आपल्याला माहीत आहे की पावसाळ्याच्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात विद्युत भार इलेक्ट्रिक चार्ज तयार होतात. ढगांमध्ये धन पॉझिटिव्ह आणि ऋण निगेटिव्ह चार्ज तयार होतात. विद्युत भार तयार होतात आणि जेव्हा हे दोन्ही भार एकमेकांशी संपर्कात येतात तेव्हा मोठ्या आवाजासह प्रकाशाची चमक निर्माण होते. हिला आपण वीज असे म्हणतो. कधीकधी ही वीज थेट पृथ्वीवर पडते. जर ही वीज एखाद्या इमारतीवर, झाडावर किंवा व्यक्तीवर पडली तर ती अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, जीवितहानी आणि आगीचे धोके निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही लाइटनिंग कंडक्टर हे म्हणजे विजेपासून संरक्षण करणारे यंत्र तयार केलेले आहे. हे उपकरण वीज पडल्यास त्या विजेचे प्रवाह थेट जमिनीकडे वळवते आणि त्यामुळे इमारत सुरक्षित राहते. प्रोजेक्टचे उद्दिष्ट. ऑब्जेक्टिव्स. 1. विजेपासून इमारती आणि लोकांचे रक्षण करणे. 2. वीज पडल्यावरती सुरक्षितपणे जमिनीत उतरवण्याची प्रक्रिया समजावून घेणे. 3. विद्यार्थ्यांना वातावरणातील विद्युत शक्ती आणि तिच्या कार्यप्रणालीची ओळख करून देणे. 4. विजेचा वैज्ञानिक अभ्यास व तिच्या उपयोगाची जाणीव निर्माण करणे. 5. अशा वैज्ञानिक उपकरणाची शाळा, रुग्णालये, कारखाने, मंदिरे आणि मोठ्या इमारतींमध्ये बसवण्याचे महत्त्व सांगणे. 6. विज्ञानाचा समाजहितासाठी वापर कसा करता येतो हे दाखवणे. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य. मटेरियल यूज. फर्स्ट, तांब्याची किंवा लोखंडाची रॉड. मेटल रॉड. ही रॉड इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवली जाते कारण विजेचा प्रवाह नेहमी धातूपासून जातो. दुसरा, तांब्याचा तारा. हा तारा रॉडपासून थेट जमिनीकडे वळतो, यामुळे विजेचा प्रवाह सरळ जमिनीत बसतो. तिसरा, धातूची प्लेट. मेटल प्लेट. ही प्लेट जमिनीत खोलवर गाडलेली असते, विजेचा प्रवाह जमिनीत सोडते. चौथा, प्लायबोर्ड आणि थर्माकोल बेस. इमारतीचा नमुना तयार करण्यासाठी. 5. बॅटरी किंवा LED दिवे. वीज पडल्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. ग्लू, टेप, रंग आणि कार्डबोर्ड. मॉडेल आकर्षक आणि सादरीकरण करण्यासाठी योग्य बनवण्यासाठी कार्यप्रणाली. वर्किंग प्रिन्सिपल. पहिला, इमारतीच्या टोकावर एक लांब धातूची सळई बसवली जाते. हिला वीज रोधक म्हणतात. या सळईला एक तांब्याचा तारा जोडलेला आहे. तो थेट गाडलेल्या धातूच्या प्लेटपर्यंत पोहोचतो. जेव्हा वातावरणात वीज पडते तेव्हा ही सर्वात उंच भागावर ठिकाणी आकर्षित होते, म्हणजे त्या सळईकडे. 4. अशा प्रकारे विजेचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत उतरतो आणि इमारतीला किंवा माणसांना कोणतीही हानी होत नाही. यामुळे वीज पडल्याची ती ऊर्जा इमारतीला नुकसान न करता जमिनीत विलीन होते. निष्कर्ष. लाइटिंग कंडक्टर हा केवळ शाळा प्रोजेक्ट नसून तो जीवन व संपत्तीचे रक्षण करणारा वैज्ञानिक उपयोग आहे. तो दाखवतो की विजेचा वैज्ञानिक योग्य वापर केल्यास आपले जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होऊ शकते. वीज पडल्यासारखी नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे थांबवता येत नाही, पण त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि जीव व संपत्तीचे रक्षण करण्यासाठी लाइटनिंग कंडक्टर हे एक प्रभावी व उपयुक्त साधन आहे. थँक्यू.